सांगली, मिरज आणि शहर महानगरपालिका माहिती व जनसंपर्क कार्यालय दिनांक 16 जून 2026. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या शाळात 604 चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत. शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात संपन्न. आयुक्ता संजिता मोहपात्रा यांच्या अभिनव दत्तक शाळा उपक्रमामुळे शिक्षणाला मिळणार नवा वेग. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27चा शाळा प्रवेशोत्सव आज शहरातील 51 शाळांमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात तब्बल 604 नवागत चिमुकल्यांनी आनंदाने प्रवेश घेतला. महापालिका आयुक्त संजिता मोहपात्रा यांच्या संकल्पनातून राबविण्यात आलेला स्वागत करताना बुके नको वह्या पुस्तके द्या या अभिनव उपक्रमाला लोकप्रतिनिधी, नागरिक आणि दानशूर व्यक्तीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून जमा झालेली पुस्तके, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप आज महापालिका शाळेतील अनाथ, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण, गुलाब पुष्प देऊन स्वागत, प्रभात फेरी आणि विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायांचे ठसे घेण्यासारखे सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकेचे वाटप करण्यात आले. दत्तक शाळा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी. महापालिकेच्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दत्तक शाळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. आयुक्त स्तरापासून ते विभाग प्रमुखापर्यंत 51हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळाचे पालकत्व स्वीकारले आहे. या दत्तक पालकांमार्फत शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक मदत आणि शिक्षक पालक मेळाव्यावर वर्षभर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आज प्रवेशोत्सवानिमित्त सर्व दत्तक पालकांनी आपापल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या सोहळ्यात खासदार विशालदादा पाटील, उपमहापौर माननीय गजानन मगदुम, विरोधी पक्षनेते माननीय गणेश चव्हाण, राष्ट्रवादी गटनेते मोहुद्दीन बागवान आणि विविध लोकप्रतिनिधी यांनी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आयुक्ता संजिता मोहपात्र म्हणाल्या की शाळेची इमारत महत्त्वाची नसून तिथे मिळणारे दर्जेदार संस्कार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे. महापालिका शाळातून अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. डिजिटल साधने, QR कोड आधारित अध्ययन आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमुळे आता पालकांचा मनपा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. मी स्वतः शालेय जीवनात शिक्षकांच्या पाठबळामुळेच शिक्षण पूर्ण करू शकले. म्हणूनच शिक्षणाची ही नवी दिशा आणि यशाची खात्री देणारा हा उपक्रम अधिक सक्षमपणे राबविला जाईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे, उपायुक्त सौ स्मृती पाटील आणि प्रशासन अधिकारी श्री प्रकाश खेडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विनायक शिंदे, सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी.